याचं गुपित खूपच गूढ आहे आणि जेव्हा ते उलगडतं तेव्हा लोकांना खूप गोड वाटतं ते जे गुपित आहे. आणि खूप छान सस्पेन्स, हॉरर, कॉमेडी, ड्रामा, रोमॅन्स असं एक मिक्सचर आहे 2:22 आणि लोकांना उत्सुकता लागून राहते की 2:22 नक्की काय होणार आहे. हे या नाटकाचं गमक आहे. फिल्ममध्ये आपण जेव्हा हॉरर बघत असतो आणि ते नाटकात समोर जेव्हा दिसत असतं तर या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. फिल्ममध्ये पटकन गोष्टी अंगावर येऊ शकतात, अनेक पद्धतीचं तुम्हाला वातावरण निर्मिती करता येते, पण नाटकात तशी वातावरण निर्मिती करणं ही खूप अवघड गोष्ट असते. आणि टेक्निकली इतकं साऊंड असलेलं नाटक आणि लाईट्सचे खेळ आहेत, गोष्टींचे वेगवेगळ्या गोष्टी, घड्याळ एक मेन आहे की जे टेक्निकली आम्हाला सगळ्यात जास्त त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं, कारण त्याच्यात काहीही गडबड झाली तर अख्खं नाटक त्याच्यावरच आहे सगळं. म्हणजे आम्हाला फिरोदियाला वगैरे आम्ही जसं करायचो ना की अशा गोष्टी इकडनं इकडे जात आहेत, पडतायत वगैरे वगैरे, त्या सगळ्या कॉलेज नंतर त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव इथे आला. आणि अर्थात विजय काकांबरोबर काम करणं आणि नीरज बरोबर सुद्धा काम करणं इतकं छान आहे. म्हणजे त्यांनी इतकं छान उलगडून सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि इतकी इझी प्रोसेस असते त्यांच्याबरोबर काम करण्याची की खूप मजा आली.